नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे। बघायला तुम्ही जर गेला तर नक्की तुम्हाला भाकरवडी सारखं वाटणार आहे, पण ही भाकरवडी नसून ही लाटीवडी आहे। हिचं नाव लाटीवडी आहे। बनवायला ही भाकरवडी सारखी दिसते, पण बनवायला एकदम डिफरंट आहे। भाकरवडीला आपण मैदा वापरतो, इथे आपल्याला मैदा वापरायचं नाही। ही वडी म्हटलं तर अगदी पौष्टिक होणार आहे। जर तुम्ही इथे सांगितल्याप्रमाणे जर तळले नाही तर ही खूप पौष्टिक पदार्थ आहे, पण जर तळून तुम्हाला खायचं असेल तर इथे मी दाखवणार आहे। आजची ही लाटीवडी बनवायला सोपी आहे, चवीला खूप छान आहे आणि तुम्ही ही अशा पद्धतीने बनवून मुलांसाठी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तुम्ही सुद्धा चहाच्या वेळेला 2 वड्या घेऊन खाऊ शकता। तर या पद्धतीने इथे मी लाटीवडी कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। संपूर्ण रेसिपी बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। चला, सर्वात आधी लाटीवडी बनवण्यासाठी इथे मी खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलेला आहे। एक गोल असतो त्यातला हा अर्धा मी इथे किसून घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे, वाटीला थोडेसे कमी आहेत। तुम्ही भरून घेतली तरी चालेल किंवा ह्याच्यापेक्षा कमी घेतली तरी सुद्धा चालेल, पण आता जे दाखवते तेवढं प्रमाण जर घेतलं तरी तुम्हाला किती वडी होते हेही दिसणार आहे। तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी। तर हे तिन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पीठ कोणते लागणार आहे ते मी इथे दाखवते। एक वाटी मी इथे भरून एक वाटी घेतलेली आहे गव्हाचं पीठ। 2 पिठं इक्वल प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत। आणि आता दुसरी जी वाटी घेणार आहे ते हे आहे आपल्या हरभरा डाळीचं पीठ, जे आपण रेग्युलर बेसन पीठ घरामध्ये दळून आणतो ते हे पीठ आहे। ज्या पद्धतीने मी गव्हाच्या पिठाची वाटी भरली त्याच पद्धतीने ही पण वाटी मी भरते। दाबत नाहीये, फक्त प्लेन व्यवस्थित मी करून घेते। 2 वाट्या ह्या आपल्या झालेल्या आहेत। इक्वल प्रमाणामध्ये पीठ घ्यायचे, याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तुम्हाला करायचे असेल तरी सुद्धा चालेल, फक्त इक्वल प्रमाणामध्ये हे पीठ घ्यायचे। ह्या पिठामध्ये बघा 1 मोठा टीस्पून भर मी घेतलेला आहे ओवा। ओवा हातावरती चोळून याच्यामध्ये घातलेला आहे। चवीपुरतं घालायचंय मीठ। थोडीशी घालायची आहे हळद। बघा 2 चिमटी मी हळद घातलेली आहे आणि 2 चिमटी मी घालते हिंग। व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय। ओवा, हिंग, हळद आपलं घालून झालेलं आहे। बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर मी इथे घालते आणि रूम टेम्परेचरच्या पाण्याने आपल्याला हे व्यवस्थित गोळा मळायचा आहे। थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला गोळा मळायचा आहे। चपातीच्या पिठासारखं पीठ कडकच मळायचं आहे। चपाती थोडं सैल असतं, तर आपल्याला हे छान कडक गोळा मळायचा आहे। तर कसा मळायचा आहे ते मी इथे दाखवते तुम्हाला। आपल्याला छान याची पोळी लाटल्या जायला पाहिजे असं आपल्याला हे पीठ करायचं। पीठ आधी भिजून घेतोय आपण, म्हणजे तेवढा वेळ पीठ आपलं मुरल्या जाईल। त्यानंतर आपण हे तीळ, शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं। त्यातले शेंगदाणे मी भाजलेलेच आहेत, तुमचे जर भाजलेले नसतील तर कच्चे शेंगदाणे असतील तर तेही आपल्याला भाजून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला गोळा मळायचा आहे। या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे। एकदम मस्त आपलं पीठ या पद्धतीने मळून झालेलं आहे। बघा, चपाती लाटल्यानंतर अजिबात क्रॅक जाणार नाही असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे साहित्य भाजीपर्यंत आपल्याला हे पीठ असं बाजूला ठेवायचं आहे। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तीळ घातलेले आहेत। आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचंय, तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही। बिना तेलाच आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचंय। तीळ हे बघा भाजलेले आहेत। तीळ आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं। सगळं जवळजवळ सारखंच आहे। पाऊण वाटीच आपलं खोबरं पण इथे तेवढा तुकडा झालेला आहे आणि पाऊण वाटीच आपले शेंगदाणे आहे आणि तीळ आपण घेतलेले अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त तीळ आहे। तर तीळही तुम्ही हे एवढेच अशा अगदी पाऊण वाटी घेतली तरी सुद्धा चालणार आहे। ही हा जो पदार्थ आहे लाटीवडी, तर हा पदार्थ बनवायला सोपा आहे आणि तुम्हाला तळून खायचा नसेल तर तुम्ही बिना तळलेलाही हा खाऊ शकता। तर आता ते कसा खायचा आहे बिना तळलेला पुढे रेसिपी मध्ये बघा। आणि तळून जर ठेवायचं असेल तर अगदी भाकरवडी जशी खुसखुशीत होती तशी खुसखुशीत ही वडी आपली तयार होते। चवीला म्हणाल तर एकदम छान लागते। तर इथे आपल्याला मसाल्यांचे, सुक्या मसाल्यांचा काही वापर करायचा आहे, तर ते किती आणि कसे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे ते बघूया। तर इथे माझे हे खोबरं पण भाजून झालेलं आहे। खूप जास्त आपल्याला काळं करायचं नाही, ते व्यवस्थित आपल्याला
सुकं खोबरं आहे, मॉइश्चर पटकन निघून जातं सुका खोबऱ्यातला. शेंगदाणे भाजलेलेच आहे, शेंगदाण्यावरची साल मी काढलेली नाही, साल तशीच आहे. हे सगळं साहित्य आपल्याला आता गार करायचंय. हे बघा, हे पण मी ती याच्यातच टाकले. गॅस मी आता बंद करते. म्हणजे कढईमध्ये परत खालीवर करत करत आपल्याला हे सगळं साहित्य, हे बघा, साधारण तेल रिलीज होतं आपल्या ह्याच्यातलं खोबऱ्यामधलं, म्हणून आपोआपच ह्याला असं तेल तेल दिसतं. ह्या पद्धतीने आपल्याला हे खोबऱ्यामध्ये तिन्ही साहित्य आपण एक जीवाशी केलेले आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं जाडसर ठेवायचंय, एकदम बारीक करायचं नाही. तर इथे मिक्सर मध्ये मी कसं आपल्याला ते ठेवायचं आहे टेक्स्चर त्याचं ते मी दाखवते. आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचंय. हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे. यामध्येच आपल्याला आता मीठ घालायचं आहे, कारण ते व्यवस्थित याच्याबरोबर फिरवलं जाईल, म्हणून चवीनुसार याच्यामध्ये घालायचंय मीठ. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि 1 टीस्पून पूर्ण भरून मी घेतलेली आहे धनी पावडर. त्यानंतर 1 टीस्पून भर घ्यायचा आहे लाल मिरची पावडर, आणि अगदी थोडेसे घ्यायचे आहे अर्धा टीस्पून जिरे, आणि ही व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायची. या पद्धतीने आपल्याला हे मस्त खमंग वास सुटलेला आहे. या पद्धतीने आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ. मस्त मीठ मसाले सर्व एकजीव आपलं झालेले आहे. हाताने नंतर मिक्स व्यवस्थित होत नाही, कुठे मीठ लागतं कुठे लागत नाही, किंवा हळदीचं तिखट जे आपण मसाले टाकले ते कुठे लागतात कुठे लागत नाही, म्हणून असं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून आणि आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे. इथे बघा, स्टीमरचं भांड मी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. 1.5 तांब्या चांगलं पाणी मी इथे घातलेलं आहे. त्या पाण्याला छान खळखळून उकळी द्यायची. हे असं जे चाळणीवालं भांड आहे हे घेतलेलं आहे. आपण जेव्हा हे प्लेट ठेवतो तेव्हा हाताला हे भाजू शकतं, म्हणून आधीच मी प्लेट ठेवलेली आहे. गॅस कमी केलेला आहे, आणि आता याच्यावरती मी ठेवते झाकण. पाणी छान गरम होणार आहे. आता आपल्याला काय करायचं ते बघूया. गॅसच्या प्लॅटफॉर्म वरती जागा स्वच्छ करून घेतलेली आहे. यातला हे बघा एक गोळा मी घेतलेला आहे. तो असं छान व्यवस्थित आपल्याला थोडस पिठाचा वापर करायचा आहे. इथे डाळीच्याच पिठाचा वापर करायचा आहे. हे पीठ अजिबात दिसत नाही, पण आपल्याला थोडस पिठाचा वापर नाही, व्यवस्थितच लाटायची, त्यामुळे आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. नसेल तुमच्याकडे एक्स्ट्राचं हे पीठ तर तुम्ही गव्हाचं घेतलं तरी चालेल, पण जर असेल तर चण्याचंच पीठ घ्या, म्हणजे डाळीचंच पीठ घ्या. थोडंफार प्रमाणामध्ये डाळीचं पीठ आपलं चिकट असतं, त्यामुळे हे असं चिटकतं. पिठाचा वापर करत करत आपल्याला ही पोळी व्यवस्थित अशी, हे बघा, बघा, जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपल्याला त्याला थोडस लावायचं आहे तेल पोळीला. ब्रशच्या साह्याने थोडस मी ब्रश बुडून घेतलेलं आहे तेलामध्ये. बघा, जास्तही नाही, अगदी एक ब्रश मी घेतलेला आहे सर्व बाजूने. हे असं सगळं पुरे होतं एक ब्रश आपला इथे एका पोळीला. या कारण आता सगळ्या बाजूने कोट झालेली आहे. याच्यावरती आता आपण जे हे सर्व व्यवस्थित हे जाडसर वाटून घेतलेला आपला जो हे मसाला आहे सर्व, हा याच्यावरती सगळ्या बाजूने लावायचा आहे, टाकायचा आहे. स्पॅच्युलाच्या साह्याने अगोदर आपल्याला हे असं सगळं दाबून घ्यायचंय व्यवस्थित. आणि आता आपल्याला काय करायचंय, मध्ये पोकळ नाही ठेवायचंय, अशा पद्धतीने
एक एक आपण अशी प्लेट सारखी अशी प्लेन करत आणि असं दाबून घ्यायची. असा राउंड आपल्याला हा करायचा आहे बघा. आणि आता हा राउंड असं व्यवस्थित सगळीकडून असं दाबायचं आहे आणि कटरच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने एकदम जाडपणे आणि एकदम बारीकपणे या पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला ह्या असं भाकरवडी सारखे ही लाटी वडी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे स्टीमर मध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे, तर या पाण्याला उकळी यायला आपण ठेवलेलंच आहे. पण आता सध्या अजून उकळी आलेली नाही आणि आपण एक एक पोळी लाटतोच आहे. तर आता खाली पाण्यालाही उकळी येत राहणार आहे आणि आपण ह्या जे आपण ही चाळणी ठेवलेली आहे याच्यावरती स्टीमरच्या भांड्यावरती त्याला ब्रशच्या साहाय्याने थोडस लावलेलं आहे तेल आणि त्यावरती आपल्याला ह्या अशा वड्या ह्या ठेवून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी ह्या पद्धतीने ठेवते जेणेकरून त्याला सगळीकडनं वाफही लागेल आणि त्यातला मसाला अजिबात खाली जाणार नाही. तेल लाव आणि अशाच बाकी आपल्यालाही राहिलेल्या पिठाच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने आपल्याला या संपूर्ण स्टीमर मध्ये टाकायचे. इथे बघा, संपूर्ण जेवढ्या आपल्या 4 पोळ्या झाल्या, 4 पोळ्यांमध्ये हे सगळं साहित्य मसाला भरून आणि या पद्धतीने मी कट करून खाली पाणी उकळलेलं आहे. हे बघा वाफ दिसते आणि ह्याच्यामध्ये मी सगळं लावून घेतलेलं आहे. अगदी 1-2 ह्या अशा वरती सुद्धा मला लावायला लागल्या. तेवढ्यासाठी डबल स्टीमरचं भांडं ठेवायला नको म्हणून मी सर्व कानाकोपऱ्याने या लावून घेतलेले आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पॅक आणि आता आपल्याला गॅस फुल करायचा आहे. एवढ्या वेळ मी गॅस कमी ठेवलेला होता कारण मी एक एक पोळी करून आणि एक एक असे हे वडी सारखी तोडून आणि ह्याच्यामध्ये टाकत होते, तर त्याला वेळ जातो म्हणून अगदी मी 10-15 मिनिटं हे लागलेले आहेत पोळ्या लाटून आणि मसाला व्यवस्थित हे करून आणि आपली वडी कापण्यासाठी. तर तोपर्यंत मी गॅस कमी ठेवलेला आहे. आता गॅस फुल आहे. फुल गॅसवरती 20 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे. 15 मिनिटं झाले. मी यावर झाकण काढलेले. 20 मिनिटं मी बोललेली आहे, तर 20 मिनिटं आपल्याला ठेवायचंच आहे. पण मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी हे उघडलेलं आहे. हे बघा, अलगद आपल्या ह्या वड्या वाफेवर किती छान वाफवल्या जातात ते तुम्हाला इथे दाखवते. सुटसुटीत ह्या वड्या होतात. हे बघा, अलगद ह्या उचलल्या जात आहेत. एकदम कुठेच त्याला ओलेपणा नाहीये. एकदम कोरड्या ह्या वड्या झालेल्या आहेत. हे बघा, अजून फक्त 5 मिनिटं आपण ठेवणार आहोत आणि 5 मिनिटानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. म्हणजे मी बोलले तसं 20 मिनिटं फक्त आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत. 5 मिनिटं झालेले आहेत. हे बघा, आता गॅस मी बंद केला आणि आपल्याला ह्या व्यवस्थित थंडगार होऊ द्यायच्या आहेत. पूर्ण ही वाफ आपली एकदम वडी अशी एकदम थंडीगार आपल्याला ही करायची आहे. आता हे बघा, वडी आपली थंड झालेली आहे. मी हातावर घेऊन दाखवते. त्यातला मसाला पण याला छान आतमध्ये असा चिटकलेला आहे आणि ही वडी इतकी छान, जरी तुम्ही कच्ची खायची म्हटलं, कच्ची म्हणजे बिना तळल्याची जर तुम्हाला खायची असली तर तुम्ही खाऊ शकता. परफेक्ट वाफवलेली ही वडी आहे. चव एकदम छान आहे. अशा ह्या पद्धतीने जर तुम्हाला ही आवडत असेल तर अशी सुद्धा ही खातात. पण जर तुम्हाला साठवून ठेवायची असेल, तुम्हाला स्टोअर करून ठेवायची असेल तर जशी भाकरवडी असते त्याच पद्धतीने आपल्याला ही तळून घ्यायचे. तर मी तळूनही तुम्हाला इथे दाखवणार आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. टाकल्याबरोबर अगदी लगेच वरती येतं, त्यामुळे तेल आपल्या इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. जेवढ्या बसतील तेवढ्या आपण याच्यामध्ये टाकायचं. व्यवस्थित आपल्याला ते तळून घ्यायचे. मिडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे तळत राहायचंय. एकदम फुल जास्त ठेवायचे नाही. वाफवलेली वडी आहे, कच्ची राहण्याचं कुठेही शक्यता नाही. म्हणून लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे.
हे बघा, खूप जास्त खालीवर करायची पण आपल्याला गरज पडत नाही. वाफवलेल्या आहेत, कोरड्या एकदम अशा वड्या आहेत. वाफवल्यानंतर ते जवळून मी तुम्हाला इथे दाखवते की त्या इतक्या छान कुरकुरीत होतात. ह्या पद्धतीने आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. वडी आपली बघा मस्त इथे कलर आलेला आहे. संपूर्ण तेल असं हे करायचं आहे, निथळून घ्यायचे. अजिबात ह्या वड्या तेलकट होत नाहीत, बिलकुल तेलकट होत नाही. थोड्या वेळाने ह्याच्यावरती जे थोडस तुम्हाला तेल दिसत असेल ते सुद्धा ह्याच्यावरती दिसत नाही. ह्याच पद्धतीने मी या संपूर्ण वड्या तळून घेते. त्याचा कलर मी तुम्हाला जवळून दाखवते. या पद्धतीने संपूर्ण लाटी वड्या मी तळून घेणार आहे. संपूर्ण लाटी वडी आपली इथे तयार झालेली आहे. त्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि एकदम ही छान मस्त कुरकुरीत ही झालेली आहे. आणि चव तुम्ही जर याची म्हणाल तर अतिशय छान लागते. याचा आवाजच बघा. या पद्धतीने ही वडी नक्की करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.